माझे नाव नंदिनी ज्ञानेश्वर जाधव। मी तुम्हाला काही 2-3 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणाने ऐकावे ही माझी नम्र विनंती। देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला देशभक्तीचा सुगंध दखळलेला तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा पावन सोहळा माझा तुमचा सर्वांचा प्रत्येक भारतीयाचा सूर्यप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ व त्यावर अध्यक्ष प्रमुख पाहुणे चंद्रप्रमाणे शीतल छाया देणारे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देश बांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार। जाने कितने मर मिटे तब हमने आज़ादी पाई है, जाने कितने मर मिटे तब हमने आज़ादी पाई है, बड़े दिनों के बाद खुशियों की घड़ी आई है, चेहरे खिले खुशियों से फ़िज़ा भी आज मुस्काई है, चेहरे खिले खुशियों से फ़िज़ा भी आज मुस्काई है, स्वतंत्रता दिवस की ललिमा सब पे चाहिए, स्वतंत्रता दिवस की ललिमा सब पे चाहिए। मित्रांनो, स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे। वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले। महापुरुषांनी, क्रांतिकारांनी ज्या देशासाठी आपले जीवन वेचले, आपण त्या देशासाठी काय केले? केवळ सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे। आज काही देशविघातक, समाज शक्ती विघातक तरुणाईला हाताशी धरून त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून व्यसनाधीन बनवून जातीय तेढ निर्माण करत आहे। भारताचे भविष्य अधारम्य करण्याचा प्रयत्न करत आहे। तरुणांनी वेळीच जागृत होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे। उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त केल्याशिवाय थांबू नका। हा विवेकानंदाचा विचार आपण सर्वांसाठी खूप मोलाचा आहे। स्वातंत्र्य मिळाला असंख्य बलिदानानंतर, स्वातंत्र्य मिळाला असंख्य बलिदानानंतर, जपूया हे स्वातंत्र्य हाच संकल्प स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, जपूया हे स्वातंत्र्य हाच संकल्प स्वातंत्र्य प्राप्तीनंतर। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत।